बुलढाणा इथं उपोषण करणारे आदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदोलनकर्ते मंगळवारी आक्रमक झाले। 2 उपोषणकर्ते आक्रमक होत BSNLच्या टॉवरवर चढले। त्यांच्या समर्थनार्थ इतर समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केलं। आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून उपोषणाचा 8वा दिवस आहे। प्रशासनानं दखल न घेतल्यानं 2 आंदोलकांनी बाजूलाच असलेल्या BSNL टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाच्या समर्थनात समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनही केलं। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांनी समर्थन दिलं असून बुलढाण्यात रास्ता रोको आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला। 3 तासात शासनानं दखल न घेतल्यास आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला होता। आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे। आज 8वा दिवस असून शासन प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही। आमची प्रमुख मागणी आहे आदिवासी महादेव कोळी या नोंदीवरून सरसगट महादेव कोळीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे। आम्ही संविधानिक अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागत आहोत। आमचं नवीन मागणी नसून जे घटनेमध्ये कलम 342 नुसार आम्हाला आरक्षण आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत। यांना महादेव कोळीमध्ये जात सर्टिफिकेट मिळावं ही यांची अनेक दिवसाची मागणी आहे। खरं तर हा कोळी समाज रोजमजुरी करून खाणारा, जंगलात राहणारा, मासे पकडून खाणारा हा खरंच आदिवासीच आहे आणि यांना आदिवासीमध्ये एसटीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे। येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण समाजासाठी आम्ही यांच्या पाठीशी ताकदीनं शिवसेना म्हणून उभे राहू आणि यांना जोपर्यंत आरक्षण यांच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत यांचा लढा चालू राहील आणि यांच्यासोबत आम्ही पण कायम यांना साथ देऊ।